पृथ्वीला नमन, आकाशला नमन, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व मे. ओम नमः शिवाय, शंभो शंकर. आणि आता जे आपण भांड्याचा प्रयोग करतोय हे म्हणजे आपलं काळा मातीचं भांडं आहे. तर जी आपली माती आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की या मातीमध्ये 18 प्रकारचे उत्तम आहे, म्हणजे की आपल्या बैलाच्या घाणामधून काढलेलं तेल. बरोबर. तर आता आपण तेल माणसाने कमीच खावं पण चांगलं खावं. तर आता मस्त तर दुसऱ्या कांद्यापैकी अर्धा कांदा जो आहे हा आपण बाजूला काढून घेऊ, मग नंतर आपल्याला कच्चा खायला कामात पडेल, त्यामुळे आपण थोडे कमी वापरतोय. ही अशा प्रकारे पण उतरल्यामुळे आता इकडं महाराष्ट्रीयन जीवन आणि बिना थोडं 2 लोकांचं होईल तेवढं. वा वा वा. हवा चांगली सुटली. कोथिंबीर चांगली मस्त बारीक केली आपण. पिठलामध्ये टाकूया. पिठलामध्ये आता आपण पाणी अजून टाकूया. आता यामध्ये आपण इतके मिठाचा वापर केला. आता आपली भाकऱ्यात आपण आता या प्रकारे आपण आता पूर्ण जेवणच करून घेऊ पोटभर.